सरकार होश में आओ, होश में आओ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलांचा, विजय असो, छत्रपती शाहू महाराजांचा, विजय असो, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, विजय असो। तिथे सरकार होश में आओ। हम तुम्हारे साथ हैं, शैलेंद्र विशाल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शैलेंद्र विशाल साहब तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, मोदी तो गौतम बुद्धाचा, विजय असो। बिहार सरकार होश में आओ, होश में आओ, बिहार सरकार होश में आओ। होश में आओ, होश में आओ। 1949चा पीटी ऍक्ट कायदा रद्द, झालाच पाहिजे, 1949चा बिहार ऍक्ट कायदा रद्द, झालाच पाहिजे, बिहारचा 1949चा कायदा पीटी ऍक्ट रद्द, झालाच पाहिजे। तिथे सरकार होश में आओ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, बोधिसत्व छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय असो, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा ये इकडं आनंद. आज आपण आंदोलन करतात, कशासाठी आणि काय मागणी आहे? गेल्या 10-15 दिवसापासून महाबोधी महाविहार बुद्धगया या ठिकाणी भिक्खू संघाचे जोरदार आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे. देश विदेशातील भिक्खू संघ त्या ठिकाणी दाखल होत आहे आणि संपूर्ण देशामधून त्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. कारण तेथे बिहार सरकारने 1949 बीटी ऍक्ट कायदा हा जो मनुस्मृतीने लादलेला कायदा तिथे लागू केलेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून तो कायदा तिथे अंमलात आणलेला आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 13 मध्ये असं नमूद केले आहे की 1950चे पूर्वीचे कायदे एका ओळीत रद्द असं असताना सुद्धा बिहार सरकार मनुस्मृतीचा कायदा त्या बौद्धगयावर लादलेला आहे आणि तिथल्या ब्राह्मण समाजाचा तो ताब्यात ते बौद्धविहार आहे. तर भारतीय क्रांती दलाची अशी मागणी आहे की ते संपूर्ण बौद्धविहार महाबोधी महाविहार संपूर्ण भिक्खू संघाच्या ताब्यात देण्यात यावे आणि बिहारचा बीटी ऍक्ट कायदा 1949चा तो तात्काळ रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. कारण की या आंदोलनास जरी आम्ही आज औरंगाबाद शहर करू लागलो परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण देशामध्ये सुद्धा याचे आंदोलनाचे पडसाद उमटतील अशी आमची भूमिका आहे. काय नाव आपलं? माझं नाव शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांती दल अध्यक्ष.